श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस चिडतो, भांडतो, रागावतो, रोजतो, बंद घालतो, आटी तटी लावतो फक्त त्या व्यक्तीसाठी ज्याला तो जीवापाड जपायला पाहत असतो. त्याच्यासाठी तडफडतो, झुरतो. कधी कधी काही गोष्टी सहनही करतो, तर कधी सहन नाही झाल्या तर ओरडतो, नको ते आरोप करतो. श्रोते हो, अशा माणसांना जपा, कारण ही ती माणसं आहेत जी तुमच्यावर खूप आणि खरं प्रेम करतात. श्रोते हो, नाही तर या मतलबी जगामध्ये इथं कुणाला काय फरक पडतोय? गरज भागली की लोक मंदिरात जायचे कमी होतात, देवाला विसरतात. आपण तर साधी भोळी माणसं आहोत. माणसं ओळखायला आणि जपायला शिका. श्रोते हो, भौतिक आणि नश्वर गोष्टीत समाधान नसतंय. जिव्हाळा देणाऱ्या नात्यात आणि स्नेह देणाऱ्या माणसांच्या सहवासात समाधान असतंय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लायकीपेक्षा जास्त दिखावा करणारा नेहमी कर्जात बुडालेला असतो. खरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज दूर होतो. आयुष्याची शर्यत कधीही संपत नाही. आपली एक्सपायरी डेट संपते आणि आपण स्पर्धेतून बाहेर होतो. जे मिळवावंसं वाटतं ते प्रथम द्यावं लागतं. जीवन म्हणजे समुद्र आहे. त्यात वादळ वारा, महाकाया लाटा ह्या येणारच. त्याचे तडाखे सोसत पोहत पोहत तुम्हाला किनारा गाठता आला पाहिजे. अनुभवामुळं माणसं कळतात आणि माणसांमुळं अनुभव येतात. हिमतीनं हारा, पण हिम्मत हारू नका. प्रत्येक जण हिरा बनूनच जन्माला आलेला असतो, पण चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. पहिली लोक ही गरीब होती, पण मनानं श्रीमंत होती. आणि आताची लोक श्रीमंत झालेत, पण मनानं भिकारी आहेत. आनंदी राहायचं असेल तर आयुष्यातील निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय हे चुकत असतात. सहज उपलब्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीला सुद्धा एक किंमत असते. ज्यावेळी उपलब्ध नाही असा बोर्ड लागतो त्यावेळी कळतं खरी किंमत त्या गोष्टीची, मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती. जगण्याच्या खेळात तोच जिंकतो ज्याचं अंतःकरण पवित्र असतं. मेहनतीशिवाय कोणती जादू आपलं नशीब ही बदलू शकत नाही आणि आयुष्यही घडवू शकत नाही. खंबीर मनाची लोक उलता पालत झालेल्या आयुष्याला नव्यानं सजवत असतात. सर्वात जास्त दुःख त्याच व्यक्तीला भेटतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून जपत असतो. पैसा खर्च करताना जर तुम्ही सारखा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही कष्टाचे कमवत आहात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश हा कुठून कधी येईल हे सांगता येत नाही. वडील सोबत असणं म्हणजे देव सोबत असणं. जीवनामध्ये कधीच त्यांना प्राधान्य देऊ नका जे तुम्हाला फक्त पर्याय म्हणून पाहतात. जगात
प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, मात्र ती तुमच्या विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. बापाचं प्रेम हे देवासारखं असतं, दिसत नसलं तरी नेहमीच असतं. स्वतःचा साधेपणा टिकवा. एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. एखाद्याचा विश्वास कमावणं जेवढं अवघड असतं त्याहून अवघड असतं तो विश्वास टिकवणं. असावं कुणीतरी आयुष्यात दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणार. माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामागं सुद्धा कितीतरी दुःख दडलेली असतात. वेळेचं बंधन आणि सातत्य जपणारी माणसं ही जीवनाच्या प्रवासात प्रगतीच्या शिखरावर सर्वात आधी पोहोचतात. विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे माणसाचं आयुष्य. काट्याने भरलेल्या रस्त्यानं चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची. पण समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून एक जाणीव झाली की मी भाग्यवान असण्याची. परमेश्वरानं जे जे दिले त्यात समाधान माना. आयुष्य खूप सुंदर वाटेल. प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहावं. इतक्या काही लोकांच्या नजरा या चांगल्या नसतात. समोरच्याच्या मनाची काळजी ही तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं नसतं, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं. परिस्थिती आहे तशी स्वीकारणं हेच आनंदाचं गोपीत असतं. वेळेनं सगळं काही शिकवलं पण वेळेवर नाही शिकवलं. ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीला पेटलेला पाहिजे. परिस्थिती ही कधीच वय बघत नसते, बघते ती फक्त सहनशीलता, अपार कष्टाची. मेहनतीच्या वाटेवर चालताना समाधानाच्या पावलांचं ठस हे आपोआप उमटत जातात.